स्वर्गीय श्री सीतारामजी महाजन यांच्या स्मरणार्थ श्री साई प्रसाद ग्रुप आणि महाजन परिवारातर्फे महेश क्लब येथे भव्य रक्तदान शिबिर, दिव्यांग व गोरगरिबांना धान्य वाटप व शववाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित राहून महाजन परिवाराच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। महाजन परिवार आणि साई प्रसाद ग्रुपच्या वतीने नागरिकांची गरज ओळखून शववाहिका लोकार्पण केली, तर गोरगरीब दिव्यांगांना धान्य वाटप केले। सर्वसामान्य गोरगरीब व दिव्यांगांसाठी महाजन परिवार करीत असलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले। ते पुढे म्हणाले, सुनील महाजन आपल्या अथक परिश्रमातून विविध सामाजिक उपक्रम राबवितात। वडील सीताराम महाजन यांच्या प्रेरणेतून ते शुद्ध भावनेने जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी सेवा करीत आहेत। वडिलांच्या नावाप्रमाणे सुनील महाजन हे प्रभू श्रीरामाप्रमाणे शुभ अशुभ न मानता कार्य करीत असून भविष्यात सुद्धा महाजन परिवाराने आपले कार्य सुरूच ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली। आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी महाजन कुटुंबावर सर्वच मंडळी जीवापाड प्रेम करते। पैशापेक्षा माणुसकी जपणारे सुनील महाजन हे समाजाप्रती अविरतपणे सेवा करीत आहेत। अशा कार्यकर्त्यांची समाजाला गरज असून महाजन कुटुंबियांचे कार्य समाज उपयोगी असल्याचे नमूद केले। भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी पैसा तर सर्वांकडे असतो, परंतु दानत करण्याची प्रवृत्ती कमी असते। परंतु सुनील महाजन हे गोरगरीब सर्वसामान्य व दिव्यांगांच्या उन्नतीसाठी अविरतपणे कार्यरत असून निश्चितच त्यांना गोरगरिबांचे आशीर्वाद लाभले आणि त्यांनी अशीच सेवा पुढे सुरू ठेवावी असे सांगितले। कार्यक्रमाच्या प्रारंभी विनय महाजन यांनी स्वागत केले, तर सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले। त्यामध्ये त्यांनी आपल्याला गोरगरीब दिव्यांगांची सेवा करण्याचे वेड लागले आहे। भविष्यात सुद्धा आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवणार असून गोरगरीब जनतेने मला केवळ आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा केली। स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 300हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग विधवा गरिबांना धान्य वाटप तसेच शववाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। व्यासपीठावर सतीश ढाळा, मदन कारंडे, तानाजी पवार, अजित मामा जाधव, अशोक स्वामी, इंदुराव शेळके, राहुल खंजेरे, रवींद्र माने, रवी रजपुते, प्रकाश मोरबाळे, उदय बुगड, राजेश मड्डे पाटील, अनिल डाळ्या, प्रकाश पाटील, मिश्रलाल जाजू, विठ्ठल चोपडे, रणजित जाधव, अमित गाताडे, शीतल दत्वाडे, मंगेश कांबुरे, प्रसाद खोबरे, मनोज हिंगमिरे, प्रदीप माळगे, द्वारकाधीश सारडा, महरूलाल अग्रवाल, पवन टिबडेवाड, मुरलीधर गोयंका आदी मान्यवर उपस्थित होते। पर्यंत जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी हे सुनील महाजन काम करतात। एखादा माणूस जिवंत असताना त्याची काळजी लोक घेत असतात, मतदान असताना त्या माणसाकडे काहीतरी उपयोग होईल, पुढे त्याचा काहीतरी आपल्याला फायदा होईल। गेल्यानंतर माणूस तो परमेश्वराकडेच जातो, त्याला आधीमध्ये कोण नसतं। त्याचे जे शेवटचे खांदेकरी असतात ते सुद्धा परत येतात। जाणारा एकटाच जातो, पण तो जात असताना कुणाच्या खांद्यावर न जातो आणि कुणाच्या खांद्यावर आपलं ओझं ठेवतो, याच्यावर परमेश्वर परत त्याला त्या ठिकाणी पुनर्जन्म देताना त्या खांद्यांच्या जीवावर, ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील, एखाद्या माणसाला घेऊन जाताना त्या खांदेकरांना वाटत असते कधी एकदा पोचवू असं। काही वेळा असं वाटत असतं की हे गेला ते बरं झालं, काही लोकांना असं वाटत असतं कसा काय हा गेला, याचा अकाली मृत्यू झाला। काही लोकांचा श्वास तिथंच थांबतो, एखादा जिवलग त्या ठिकाणी गेला तर तिथंच त्या ठिकाणी ते स्वतःचा प्राण सोडतात। माणूस गेल्यानंतर क्रिया आणि प्रतिक्रिया अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात, पण माणसातला माणूस ओळखणं आणि त्याची सेवा करणं तीच खरी ईश्वर सेवा। ना जात से ना धर्म से इंसान पहचाना जाता है उसके कर्म से। आणि सुनील महाजन हे कर्मानं ओळखलं जाणारं नेतृत्व आहे। त्याच्या कामानं त्यानं सामान्य माणसाला, समोर बसलेल्यांच्या पैकी किती जण सुनीलजींच्या जातीचे आहेत जरा हात वर करा। त्या जातीचे आहे का तुम्ही? किती जण त्यांच्या कुटुंबातले आहेत जरा हात वर करा। हे रक्ताच्या कुटुंबातले नाही, पण साहेब मी मुद्दामून सांगेन, माणूस जाताना रक्ता नात्याचीच नाती आपली म्हणून समजून जातो, पण जो समाजाला आपला परिवार समजतो, देव त्याला आपला समजतो,
देव कृपा त्याच्यावर करतो. तुमच्याकडे जी संपत्ती येते देणाऱ्याचेच हात बळकट परमेश्वर करत असतो. म्हणून तुमच्याकडे दानत आहे की ती दानत गरिबाच्या साठी तुम्ही वापरता, त्याच्या 10 पट परमेश्वर तुम्हाला परत देत असतो. आपल्या मुलाबाळांच्यावर आपण हे संस्कार केले पाहिजेत. आज दिव्यांगांच्या पोटी, दिव्यांग म्हणजे एक अंग नसलेला माणूस, पण परमेश्वर त्याचा अंग म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. कितीतरी वेळा अशा परिस्थितीमधनं, या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमधनं लोक पुढे जात असतात. कितीतरी IAS IPS अधिकारी हे दिव्यांग राहुल भैया त्या ठिकाणी आहेत आणि ज्यांनी अतिशय उत्कृष्ट देशाची सेवा त्या ठिकाणी केली आहे. मला मुद्दामून सांगितलं पाहिजे की आज परिस्थितीनं माणूस खचत नाही, परिस्थिती कुणाला बिघडवत नाही किंवा कुणाला घडवत नाही. माणूसच परिस्थिती घडवतो किंवा बिघडवतो. आपली परिस्थितीवर आपण दोष देत राहिलो, सातत्यानं एखाद्या माणसानं फक्त आपल्या परिस्थितीवर बोट दाखवलं तर निश्चितपणे परमेश्वर त्याला साथ देत नाही. पण जो परिस्थिती बनवण्याची आणि बिघडवण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये ठेवतो, ज्याच्या बुद्धीमध्ये, ज्याच्या करकमलांमध्ये, ज्याच्याकडे हात नसतात त्याच्याकडे सुद्धा नशीब असतात. हातांच्या रेषांवर नशीब कधीच ठरत नाही. हातांच्या रेषांच्या पेक्षा कर्तृत्वावर खऱ्या अर्थानं नशीब ठरत असतं. आणि कर्तृत्व होण्यासाठी कुणाच्या पोटी जन्माला घ्यावं लागत नाही. कर्तृत्व तुम्ही सिद्धच नेऊ शकता. अनेक लोकांनी कुणाच्या पोटी जन्माला आलं म्हणून त्या ठिकाणी ते मोठे झाले नाहीत. एक चहावाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि एक रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. हे कर्तृत्वाच्या जीवावर होऊ शकतो. त्याला मोठ्याच्या पोटी जन्माला यावं लागत नाही. घेता आलं पाहिजे. आणि मनातल्या असणाऱ्या सगळ्या अपेक्षा प्रत्येकाच्या पूर्ण होतातच असं नाही, पण ज्या अपेक्षा घेऊन माणूस जन्माला येतो, अपेक्षांच्या ओझ्याखाली जाण्यापेक्षा समाधान बाळगून जाणाऱ्यांना खऱ्या अर्थानं, मी तिथं ऐकत होतो स्पीकरवर तुमचे तिथं हे लागतंय, काय लागतंय, कशावर तर लावलं साईबाबांचं एक भजन त्या स्पीकरवर त्या ह्याच्या शववाहिकेत लागलं. श्रद्धा आणि सबुरी ज्या साईबाबांनी देशाला आणि जगाला दिली, प्रसंगामध्ये श्रद्धा ठेवा आणि सबुरीनं या ठिकाणी पुढे जात राहा. साई तुमच्या पाठीशी उभे राहतील. हे आपल्याला बऱ्याच वेळा अनुभवायला मिळतंय. मी सुनीलजी, तुम्ही ॲम्ब्युलन्स घेतला त्यावेळी लोकांनी कौतुक केलं. आज शववाहिका घेतल्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये काहीतरी विपरीत घडल म्हणून त्या ठिकाणी लोक घाबरतात. मी मुद्दामून या ठिकाणी सांगेल, त्याचं उद्घाटन मी केलंय. विपरीत घडत नसतं, शुभ अशुभ मनामध्ये असतं. तुम्ही मनाला स्वच्छ असाल, मन साफ असेल तर कोणतीही वाईट गोष्ट तुमच्या बाबतीत त्या ठिकाणी घडत नाही. शुद्ध अंतकरणानं समाजाप्रती केलेली गोष्ट परमेश्वर सुद्धा जाणतो आणि त्याचं फळ पदरामध्ये टाकतो. या निमित्तानं त्या गाडीतनं ज्यांचा या ठिकाणी प्रवास होईल त्यांचे सुद्धा आशीर्वाद वर गेल्यानंतर सुनील महाजन तुम्हाला लाभतील, एवढं या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. तुमच्या परिवाराला आणि मुलाबाळांना लाभतील. या कार्यक्रमामध्ये आपण मला बोलवलं.